नमो बुद्धाय, जय भीम दोस्तों। इस समय नागपुर के शालवन बुद्ध विहार के पास हूँ, जहाँ पे शांति मार्ग निकल रहा है। और आप देख सकते हो मेरे पीछे महाबोधि महाविहार मुक्ति के लिए यहाँ से शांति मार्ग निकल रहा है। और आप देख सकते हो कि महाबोधि महाविहार मुक्ति की यहाँ पे प्रतिकृति बनाई है। और यहाँ पे इस शांति रैली में अनेक यहाँ पे बौद्ध अनुयायी यहाँ पे शांति मार्ग में शामिल होने वाले हैं। और यह काफी बड़ी शांति मार्ग यहाँ से निकल रही है। समग्र विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा व दुःखमुक्तीचे मार्गदाता महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध ईश्वरत्न बोधिसत्व, ज्यांच्यामुळे आज आपण सुखी समाधानाचं जीवन व्यतीत करीत आहोत, ज्यांच्यामुळे स्वयं स्वतःला आपण बौद्ध म्हणून घेत आहोत, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। आज ज्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले, प्रियदर्शी अशोक सम्राट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच महिन्यामध्ये तिन्ही जयंत्या सोबत येतात आणि हा एकताचा संदेश म्हणून ही रॅली आयोजित केलेली आहे। लोकांना याची प्रेरणा मिळावी त्याकरिता भव्य दिव्य रॅली आयोजित केली आहे। आणि त्या रॅलीमधून मैत्री, करुणा लोकांमध्ये उत्पन्न व्हावी आणि समता, स्वातंत्र्य या निमित्ताने बाबासाहेबांनी जे मूलभूत अधिकार दिले, तो मूलभूत अधिकार आपल्याला प्राप्त व्हावे याकरिता आपण हा संघर्ष करत आहोत। संघर्ष म्हणजे शांती रॅली आहे, काही मोर्चा नाही, काय नाही, शांती रॅली म्हणून आपण हे रॅली निघत आहे। त्या रॅलीचा सर्व भारतीयांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। महाबोधी महाविहार या संदर्भामध्ये आता 16 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची तारीख होती आणि न्यायाच्या अनुषंगाने ते त्याकरिता प्रयत्न चालू आहे। आणि जे काही आंदोलन चालू आहे त्या आपापल्या परीने प्रत्येक लोक आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आणि आंदोलनाच्या संदर्भामध्ये हा संदेश या रॅलीमधून सुद्धा जाणार आहे। तरी सर्वांनी बिहार सरकारचे लोक, बिहार सरकार जे आहे त्यांना त्याची जाणीव असायला पाहिजे की जे अधिकार आहे भारतीय संविधान लागू व्हायच्या आधीचा जो अधिकार आहे आणि ते जो कायदा तो रद्द झाला पाहिजे 1949चा आणि पुनश्च कायदा ज्याचा मूलभूत अधिकार त्यांना प्राप्त व्हावं हीच आमची अपेक्षा आहे। सर, 12 तारखेला पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त 12 तारखेला 12 लाख जनता बौद्ध गयाला जाणार आहे। 12 तारखेला जे बुद्ध पौर्णिमा येतो आहे त्या संदर्भामध्ये कालचक्र मैदानमध्ये खूप मोठी सभेचं आयोजन केलं आहे आणि बुद्धगया मुक्ती आंदोलन त्या संदर्भामध्ये तिथं खूप मोठी रॅली होणार आहे। तरी आपण सुद्धा सर्वांनी भारतीय लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या बुद्ध पौर्णिमेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपण बघू शकता कि महाबोधि महाविहार मुक्ति के लिए यहाँ से शांति रैली निकल रही है। और यह त्रिशरण चौक पे जा रही है, जो बौद्ध गया का जो महाबोधि महाविहार बीटी 1949 का जो एक्ट है उसको रद्द करने के लिए यह लोगों की मांग है। और महाबोधि महाविहार मुक्ति के लिए यहाँ से शांति मार्च रैली निकल रही है। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती प्रत्यार्थ त्याच पद्धतीने सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने व भारतामध्ये महाबोधी मुक्ती आंदोलन जे सुरू आहे त्या अनुषंगाने आजच्या या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। पूज्यपदंत हर्षदीप भंतेजी यांच्या आयोजनाने यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे। या रॅलीच्या माध्यमातून शहरातल्या आणि दक्षिण नागपुरातल्या जनतेला तसंच युवकांना असं आव्हान आहे
आणि अशी जागृती आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आजच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवती येणार आहेत। या रॅलीच्या माध्यमातून, या मार्चच्या माध्यमातून भारतातल्या आंबेडकरी समाजामधल्या युवकांना या आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये आणि जी धार्मिक परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमचे अधिकार दाबल्या जात आहेत, आमची जे राजकीय विरासत आहे, आमची जी सामाजिक विरासत आहे, महाबोधी महाविहार हे सुद्धा आमच्या ताब्यात नाही आहे, हे हिंदू आणि ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। तिथे ब्राह्मणांची कमिटी आहे। तर महत्वाचं की ज्या पद्धतीने RSS आणि BJPचे ABVPचे व त्यांची महिला टीम जी आहे, भारतीय संस्कार काहीतरी टीम आहे त्यांची, यांच्या माध्यमातून तिथले युवक युवत्या मोठ्या प्रमाणात धर्माच्या क्षेत्रामध्ये काम करतात। या रॅलीच्या माध्यमातून युवकांना आम्ही चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आंबेडकरी समाजाच्या, बौद्ध समाजाच्या आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात यावं, त्यांनी आपली राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक विरासत आहे ती जपली पाहिजे, तो अधिकार आपण मिळवला पाहिजे। या दृष्टिकोनातून आजच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की या रॅलीच्या माध्यमातून नागपूर शहरातल्या युवकांमध्ये याची जनजागृती होईल आणि ते मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीमध्ये आणि धम्माच्या क्षेत्रामध्ये काम करायला उत्स्फूर्त होतील आणि काम करण्याची तयारी दर्शवतील। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।